आजचा आपला डीप डाईव्ह एका अशा विषयावर आहे ज्याने जानेवारी 2026 मध्ये सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. तांबे म्हणजेच कॉपर. अगदी. आपल्यासमोर एक सखोल संशोधन अहवाल आहे आणि तो सांगतोय की तांब्याचे भाव आजवरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. आकडे तर अविश्वसनीय आहेत. LME वर $13,000 प्रति टन. आणि भारतात तब्बल 1,300 रुपये प्रति किलो. तांब्याला डॉक्टर कॉपर असंही म्हणतात की नाही, कारण ते अर्थव्यवस्थेचं आरोग्य दाखवतं. हो, बरोबर. पण मग गंमत अशी आहे, सध्या तर आर्थिक मंदीची भीती आहे आणि तरीही ही तेजी. हे कसं शक्य आहे? बरोबर. इथेच तर सगळा खेळ आहे. ही तेजी पारंपरिक मागणी पुरवठ्यामुळे नाहीये. मग यामागे AI, ग्रीन एनर्जी आणि काही भूराजकीय घडामोडी या सगळ्याचा एक परफेक्ट स्टॉर्म आहे. परफेक्ट स्टॉर्म? हो. ही कदाचित एका नव्या सुपर सायकलची सुरुवात असू शकते. म्हणजे ही गोष्ट पारंपरिक नाहीये हे तर स्पष्ट आहे. मग अडचण नेमकी कुठे आहे? आपल्याकडे पुरेसं तांबं नाहीये का? पुरवठ्यात काही घट झालीये? अगदी बरोबर पकडलंय. बाजारात प्रत्यक्ष तांब्याची प्रचंड टंचाई आहे. अच्छा. आणि यामागे म्हणजे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे इंडोनेशियातली ग्रासबर्ग खाण. जगातली दुसरी सगळ्यात मोठी खाण? बरोबर. हो. तिथे एका दुर्घटनेमुळे उत्पादन जवळपास 70% कमी झाले. बापरे. आणि दुसरं म्हणजे चिली आणि पेरूसारख्या देशांमध्ये जमिनीतील तांब्याचं प्रमाणच कमी होत चाललंय. म्हणजे आता तेवढंच तांबं काढायला जास्त मेहनत लागते, जास्त खर्च येतो. ओके. म्हणजे एका बाजूला पुरवठा कमी झालाय, पण त्याच वेळी मागणीचं काय? तिथे काही असाधारण बदल होतोय का? इथेच खरा खेळ बदललाय. कसा? मागणीचा केंद्रबिंदू आता चीनच्या बांधकामावरून सरळ AI आणि ग्रीन एनर्जीकडे आलाय. आणि तिथली मागणी? तिथले आकडे थक्क करणार आहेत. विचार करा, एका सामान्य डेटा सेंटरला 15,000 टन तांबे लागते. ठीक आहे. पण एका AI डेटा सेंटरला तब्बल 50,000 टन. 1 मिनिट. 50,000 टन? हे तर तिपटीपेक्षा जास्त आहे. एवढा फरक का? कारण AI चिप्स. अच्छा. कूलिंगसाठी. बरोबर. त्यांना थंड ठेवणारी जी लिक्विड कूलिंग सिस्टम आहे ती पूर्णपणे तांब्याच्या नळ्यांनी बनलेली असते. आणि हे चित्र इलेक्ट्रिक गाड्यांमध्येही दिसतं. तिथे किती फरक आहे? पेट्रोल गाडीत साधारण 23 किलो तांबे असतं, तर इलेक्ट्रिक गाडीत 83 किलो. 83 किलो. ही मागणी तात्पुरती नाहीये मग? अजिबात नाही. ही स्ट्रक्चरल डिमांड आहे, तंत्रज्ञानाच्या बदलामुळे आलेली. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण ज्या डिजिटल क्रांतीबद्दल बोलतोय तिचा पाया या पारंपरिक धातूत आहे. बरोबर. सॉफ्टवेअरची प्रगती हार्डवेअरवर अवलंबून आहे, किंबहुना खाणकामावर. तर मग भारतीय गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ होतो? जसे की हिंदुस्तान कॉपरला याचा फायदा कसा होतो? हिंदुस्तान कॉपर ही भारतातली एकमेव सरकारी कंपनी आहे जिच्या स्वतःच्या खाणी आहेत. हो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले की त्यांचा उत्पादन खर्च फारसा बदलत नाही. पण विक्रीची किंमत वाढते. अगदी. त्यामुळे नफा थेट वाढतो. हे सरळ गणित आहे. हे समजलं. पण ज्या कंपन्या तांबे वापरतात, म्हणजे पॉलीकॅब किंवा KEI इंडस्ट्रीज, त्यांचं काय? त्यांच्यासाठी तर कच्चा माल महाग झाला. इथेच खरी गंमत आहे. म्हणजे? या कंपन्या वाढलेले भाव लगेच ग्राहकांवर टाकतात. त्याला पास थ्रू मेकॅनिझम म्हणतात. ओके. पण त्याहूनही इंटरेस्टिंग म्हणजे त्यांच्याकडे जो कमी किमतीत घेतलेला जुना स्टॉक असतो ना, हो, तो नव्या वाढलेल्या दराने विकला जातो. याला इन्व्हेंटरी गेन म्हणतात. 1 मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की कच्चा माल महाग होऊन सुद्धा या कंपन्या प्रत्यक्षात जास्त नफा कमावतात? हो, अल्पावधीत. हे तर अगदीच अनपेक्षित आहे. म्हणजे गुंतवणूकदारांनी दरवाढीला घाबरण्याऐवजी त्यात संधी शोधायला हवी. अगदी बरोबर. पण प्रत्येक तेजीसोबत काही धोकेही येतातच. हो, बरोबर. जसं की गोल्डमन सॅक्सचा इशारा. ते या तेजीला तात्पुरतं म्हणत आहेत. खरंय ना? हो. त्यांच्या मते ही तेजी अमेरिकेतील संभाव्य टॅरिफच्या भीतीने झालेल्या साठेबाजीमुळे आहे आणि ती लवकरच ओसरू शकते. आणि दुसरे धोके? एकतर तांबे खूपच महाग झालं तर कंपन्या ॲल्युमिनियमसारखे पर्याय शोधू शकतात. आणि चीनमधील मंदीचा धोका तर आहेच. तर मग या डीप डाईव्हमधनं आपण काय शिकलो? की तांब्याची ही तेजी ही फक्त खाणी आणि वायदे बाजारापुरती मर्यादित नाहीये. नाही, ही थेट आपल्या भविष्याशी जोडलेली आहे. AI आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्रांतीशी. आपण पाहिलं की हिंदुस्तान कॉपरसारख्या कंपन्यांना थेट फायदा होतो, तर पॉलीकॅबसारख्या कंपन्या इन्व्हेंटरी गेनसुद्धा कमावतात. पण धोकेही आहेत.
आणि या सगळ्या चर्चेतून एक मोठा प्रश्न पुढे येतो. कोणता? या अहवालात म्हटलंय की एक नवीन तांब्याची खाण सुरू व्हायला सरासरी 18 वर्ष लागतात. 18 वर्ष? हो. एकीकडे AI आणि EVsमुळे तांब्याची भूक प्रचंड वेगाने वाढतीये, पण पुरवठा तो तितक्या वेगाने वाढू शकत नाही. हा तर खूप मोठा विरोधाभास आहे. व विचार करा, आपली ही डिजिटल क्रांती जी पूर्णपणे या भौतिक धातूवर अवलंबून आहे, तिचं काय होईल जेव्हा तिला या भौतिक जगातील पुरवठ्याच्या मर्यादांचा सामना करावा लागेल? हा खरा दीर्घकालीन प्रश्न आहे.